तरी व्लॉगमध्ये मी दाखवलंय, हे माझ्या मोठ्या मामाचं घर आणि मोठा मामा आमचा हे गेट लावणं कंपल्सरी आहे, कारण आत्ता मामाकडे आहे लिओ म्हणजे लिओ हा मामांचा पेट आहे आणि तो आता वरती बसला असेल, त्याला आवाज दिला तर कसं येईल बघा. रांगोळी वगैरे काढली. आज गौरीचं पूजन आहे ना, त्यामुळे कशी सुप्रियाने पावलं काढली मग अशी. आणि लिओ शेपटी झालं होतंय ते. आता गौरी बघा, गौरी तुम्ही बघू शकता किती सुंदर सजवले. आणि ही जी मूर्ती आहे यंदा, ही मूर्ती आमच्या मोठ्या मामांनी मुंबईवरूनच आणली ह्यावेळी, कारण ही मूर्ती आहे ना इको फ्रेंडली आहे. ही जी आता तुम्ही मूर्ती बघताय ना, ही इको फ्रेंडली आहे, मातीची आणि पेपरची मिक्स मूर्ती आहे, म्हणजे थोडी हेवीच आहे ना तशी पण. तर ह्यांनी मुंबईवरून ती आणली बरोबर. आणि लिओला पण आणलं. लिओ, येस, हा लिओ आहे, हा लिओ आहे. तो लगेच त्याला लगेच असं बस तिकडे सीट, बस तिकडे, इकडे बघ, इकडे बघ, ह्याच्यात बघ. हा, ह्याला लगेच मस्ती. आणि त्यात मला तो माझ्यावर प्रेम करतो भरपूर, माझ्यावर पण, म्हणून मग तो आल्यावर खूप सुंदर डेकोरेशन केलंय मामांनी म्हणजे मामांच्या घरी डेकोरेशन सुंदर केले. कोणी केले ते तू सांग आता. आशिष आहे ना, त्यांनी आणि त्यांच्या मिसेसने, या वर्षी त्यांचं पहिलं वर्ष होतं ना गणपतीचं, सो नाही म्हणजे पायाला लागलं त्यामुळे ती आता येऊ शकत नाहीत, पण त्यांनीच हे डेकोरेशन करून गेले बघा. पहिलंच वर्ष, खूप सुंदर डेकोरेशन केलंय. फुलांचे कलर सुद्धा एकदम मस्त आहेत, लाईट कलर आहेत, छान आहेत. आणि बाप्पा इको फ्रेंडली आहे. मोस्ट ऑफ आमच्या या सातारा साईडला आहे ना, कुणीच इको फ्रेंडली मूर्ती वगैरे घेत नाही, कारण इकडे धरणामध्ये विसर्जन केलं जातं, सो पीओपीच्या मूर्त्या घेतात. हा बरोबर. देवेंद्र मामा हाय करा. हाय. हा, आणि ही आमची नानी म्हणजे मामाची आई. आणि आमचे अण्णा आता नाही आहेत हयामध्ये, पण हे आमचे अण्णा आणि मामी हात करा. हे 2 नंबरचे मामा आहेत आमचे. 2 नंबरचे म्हणजे सेकंड मोठे मामा. पहिले सगळ्यात मोठे मामा आहेत, त्याच्याकडे आपण शेवटी जातोय आणि दाखवतोय. आता मी तुम्हाला गणपती दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहे, आणि मूर्तीच नाही नुसते, तर सजावट सुद्धा फार सुंदर केली आहे. मामाने स्वतः पडदे शिवले होते ना हे मागच्या वर्षी, याच वर्षीच स्वतः आणलेत, पडदे शिवलेत. मामा ॲक्च्युली टेलर आहे, आणि त्याचं ट्रेलर तुम्हाला दाखवतो आता. आणि गणपती बाप्पा बघा, हा हा हा, किती सुंदर मूर्ती आहे. आणि मामींनी गौरीला बघा कसं सजवलंय, क्या बात आहे. आणि केस सुद्धा बघा तिचे केवढे मोठे आहेत गौरीचे. पूजेची वगैरे संध्याकाळच्या. गावाला वेळ कधी जातो कळत नाही, हो की नाही. चला येऊ का, येतो हा काय. अरे बायदो तू ह्याची ओळख करून द्यायची राहिली. नाव सांग. वेदांत. हा वेदांत. आणि हा मामाचा मुलगा आहे, मोठा मुलगा यश आला नाहीये. आमचे सगळ्यात लहान मामा त्यांच्या घरी आलो आता मी. आणि इथे आप्पा भेटलेले आहेत बघा. आप्पा बघा काय करतात. आप्पा काय करताय. दुर्वांच्या पेंड्या बनवतात. ह्या एवढ्या दुर्वा फोडून आणल्यात, बापरे. तुम्ही स्वतः गेला होता आप्पा. म्हणजे 4 दिवस तो खूपच, म्हणजे 7 दिवस आनंदात जात असतात. आणि आप्पांनी ह्या दुर्वा आता संध्याकाळच्या आरतीच्या आधी पूजा करताना दुर्वा वाहतील, बरोबर की नाही. लाईट लावा की आप्पा. हे काय झालं. आणि हे आप्पांनी केलेलं गणपती बाप्पांचं डेकोरेशन. कोणी केलं रे डेकोरेशन. हा, नितेश मामा आणि मामी. सुंदर. कापूस कुठला वापरला हा. अच्छा, फायबरवाला कापूस आहे. मस्त वाटतंय.
मूर्ती सुद्धा दरवर्षी अशीच असते, बालमूर्ती है ना. सुंदर. आणि गौरी बघा किती सुंदर सजवली. अलंकारची साडीची पद्धत. गौरी कोणी सजवली आणि मग ताई. एक झोपाळा आहे वाटावा असं डेकोरेशन केलंय हो की नाही. आणि फार सुंदर वाटते मूर्ती, त्याच्यामुळे डेकोरेशन मूर्ती सगळंच अप्रतिम आहे. मामाचा लाडका. हास हास बघा असे हास. येस येस. सो बाय. येऊ मी. टाटा. टाटा कर. टाटा कर. बाय द वे हा मामा आहे माझा आणि माझ्यापेक्षा 3 महिन्यांनी लहान आहे आणि ही मामाची मुलगी आहे. हास 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 हास. स्माइल दे. स्माइल दे ना. बाय. ए बाय कर. बाय बाय. येऊ मी. टाटा. टाटा. बाय. चल रे.